संतोष धुरी यांनी अखेर भाजपात प्रवेश केलेला आहे आणि या दरम्यान त्यांनी काय नेमकी टीका केलेली आहे आपण ही सगळी बघितली आणि यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आता आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत। महेशजी, खरं तर तुमचा संबंध जो प्रभाग आहे तो एकत्रच येतो, मात्र आत्ता त्यांनी जे आरोप केलेले आहेत की मनसेचे शिलेदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, यासोबतच आमचा पक्ष हा पूर्णपणे तुमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो, यामध्ये त्यांनी तुमच्या अनेक नेत्यांची देखील नावं घेतलेली आहेत, थेट आरोप केलेले आहेत। काय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? संतोष धुरींना विचारा, तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात तुमचा जन्म झाला? त्यांना एक राजसाहेबांनी मोठा विश्वास देऊन एक नगरसेवक केला। त्याच्या अगोदर संतोष धुरी हा त्याच्या जमेत पण नव्हता, कुठे होता, काय होता विचारा त्यांना पूर्व आयुष्यात। त्यामुळे त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायला हे तो नगरसेवक चुकून झालाय। आमच्या दोन भांडणामध्ये तो नगरसेवक झाला, तर तो नगरसेवक होऊच शकला नसता। मी जेव्हा अपक्ष उभा होतो तर माझ्यापेक्षा 3000 पाठी येतो। म्हणजे विचार करा, एक अपक्ष माणूस एवढी मतं मिळवतो आणि पक्षातनं त्याला एवढी मतं मिळत नव्हती। म्हणजे लोकमत विचारा किती। त्यांनी मनसे होते, आतापर्यंत मनसे होते, आता बीजेपीत गेले समजा। त्यांनी मनसे सोडून विभागात उभा राहावा, मग त्यांना समजेल आपला चेहरा त्यांनी आरसात बघा। मी त्याच्यावर टीका करणार नाही, परंतु संतोष धुरी हा कमर्शियल आहे। संतोष धुरी एक मला वाटत नाही नगरसेवक म्हणून पडल्यानंतर कधी विभागात काम केलंय किंवा विभागात त्यांनी कधी जनतेची कामासाठी कधी भांडलाय, कधीच नाही मी बघितलंय त्याला। ते कमर्शियल माणसं आहेत, आज इकडे नाही मिळाले तिथे धावले, त्यांना काहीतरी कमिटमेंट असेल, कुठेतरी सदस्य बिदस्य म्हणून गेले असतील। मात्र महेशजी, त्यांचं म्हणणं असं होतं की जो तुमचा प्रभाग येतो 194 क्रमांक प्रभाग, 193 क्रमांक प्रभाग, जो काही प्रभाग येतो त्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं ज्या सीट आमच्या निवडून येणार होत्या त्या ठिकाणच्या सीट मात्र तुमच्या पक्षाकडे गेलेल्या आहेत, राज ठाकरे 10 मध्ये हरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, मी आणतो 194 हा आज काल सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा पुढे होता आणि कॉर्पोरेशन मध्ये पण पुढे होता। चुकून एकदा ती गेली त्यावेळी मोठा वादळ त्या विभागात निर्माण झालेला, त्यामुळे मनसेला त्यावेळी चान्स मिळालेला। आणि आम्ही बघा, आज राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेत, कशाला आलेत? मराठी जनांची शक्ती एकत्र करण्यासाठी। आणि ज्या राजसाहेबांनी तुम्हाला विश्वास दिला, एवढे पदं दिली, त्याचं काय झालं? त्यांना विचारा, एवढं मोठं पद तुम्हाला कामगार सेना दिली, हे दिला, ते दिला, काय संबंध नसताना सुद्धा राजसाहेबांनी दिला ना तुम्हाला। आज तुमच्यावर उपकारच आहेत ना राजसाहेबांचे। आज नाव दिलं नाही तर संतोष धुरीला कोण ओळखत होता? घराशिवाय कोण ओळखत होता? विचारा त्यांना। मात्र महेशजी, या सगळ्या पक्षप्रवेशाच्या दरम्यान त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत की तुम्ही एसआरए मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप धुरींनी केलाय। एसआरए मध्ये भ्रष्टाचार करायचा संबंध का? मी इनमिन येऊन 1 तास झाला। त्याच्या अगोदर तो ज्यावेळी नगरसेवक होता त्यावेळी या विभागात एसआरए स्कीम झालेल्या आहेत। त्यांनी किती अहुजा असेल सुधाकर शेट्टी, विचारा त्यांना किती पैसे घेतले लोकांना। आहेत नगरसेवक होते ना, मी तर कुठला अजूनपर्यंत वैधानिक आता मिळाला 1 वर्षानंतर मिळाल्यानंतर तुम्ही त्या रहिवाशांना विचारा की मी त्यांच्यासाठी काय काय करतोय। जे जुनी घाण आहे ना ती उपसायचा प्रयत्न करतोय। त्यांनी 14 15 वर्ष घाण करून ठेवली आहेत, ती माजी आमदारांनी घाण करून ठेवली आहे, ते साफ करण्यात माझा वेळ जातोय। फक्त पैसे कमावणे आमचा धर्म नाहीये, लोकांची सेवा करणे आमचा धर्म आहे, असं आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे नेमकी काय पावलं असणार आहेत? कारण की तुमच्या समोर आता भाजपचं एक थेट आव्हान देखील प्रभागातून देखील उभं राहिलंय। म्हणतोय की संतोष धुरींना मी शुभेच्छा देतो, त्यांनी विभागात येऊन काम करावं, दाखवावी त्याची ताकद। आम्ही शुभेच्छा देतोय त्यांना। उलटा तो जर काम करेल तर मनसे जोरात काम करेल आणि 10 पटींनी करतील। जे आता उलटा आम्हाची इच्छा आहे की त्यांनी एरियात फिरावं। जुने भाजपवाले पण कंटाळतील, ते बिरेचारे जुने कार्यकर्ते आहेत ते सतरंजात अजून घालतात आहेत हे नवीन येणाऱ्यांच्या। बरं, धन्यवाद आपल्या सविस्तर। हा बोला, आपला मुद्दा पूर्ण करा। नाही, हे नवीन घेतात आणि जुन्यांना विसरतात, अशी भाजपची प्रणिती झाली आहे। आता आमच्या बरोबर ज्यांनी भाजपला तेव्हा काम केलेलं, जेव्हा भाजप इथे 0 होती, मोजून 100 मतं होती, त्यावेळी होते ते विवेक भाटकर आमचे, कुठे दिसतात आम्हाला? असे कितीतरी असंख्य माने, असे असंख्य कार्यकर्ते बीजेपी ज्यांच्यावर आम्ही काम केलेलं त्यावेळी, म्हणजे ज्यावेळी पहिली युती झाली त्यावेळी, पण त्यातला एक माणूस दिसत ना आता पुढे। सगळे आता नवीन येतात, ते बिचारे त्या जुन्यांना दाबून टाकतात, वरती यायला देत नाही, अशी भाजपची परिस्थिती झाली। आणि तुम्ही भाजप पक्ष बघा, जुने काढा आणि नवीन काढा, बघा तुम्हाला सगळे चेहरे दिसतील, ते सगळे नवीन चेहरे आहेत, या पक्षातनं त्या पक्षातनं।
हा असा करू नये. भाजपना एक सुसंस्कृत भाजप पक्ष आहे, परंतु भाजपांची जी नीती आहे ती अतिशय गचाळ आहे. ही लोकशाहीला घातक आहे कुठेतरी. महेशजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.